सिद्धनाथ यात्रेस येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत उत्सव प्रिन्स चायनीज आणि बिर्याणी दहिवडी बस स्टँड समोर दहिवडी। प्रोप्रायटर पृथ्वी पालसांडे। फोन नंबर 84 21 63 51 59। आमच्याकडे पार्सल सुविधा उपलब्ध आहे। धन्यवाद। नमस्कार, मानदेश भूषणमध्ये सर्वांचे स्वागत। आपण जे दर्शन घेतलेले आहे ते श्री सिद्धनाथाचे आहे। दहिवडीकरांचे ग्रामदैवत म्हणून श्री सिद्धनाथाची ओळख आहे। श्री सिद्धनाथाची आज यात्रा आहे आणि कशा पद्धतीने ही यात्रा भरते हे आपण पाहत आहे। माणगंगेच्या नदीमध्ये सर्वप्रथम पालखी धुह्याला आणली होती आणि त्यानंतर ती पालखी सिद्धनाथाचे पुजारी विठ्ठल चौगुले यांच्या घरी आणलेली आहे। पालखीचे मानकरी कोण आहेत, कशा पद्धतीने पूजन केलेले आहे आणि कोणकोणते धार्मिक विधी विठ्ठल चौगुले यांच्या घरी केले जातात या संदर्भात आपल्या मानदेश भूषणशी अधिक माहिती गुरुलिंग स्वामी यांनी दिलेली आहे। आपण याला दूरदृश्य पाहायला मिळत आहे। ते विठ्ठल चौगुले यांच्या घरातून ही पालखी आता सिद्धनाथ मंदिराकडे निघालेली आहे। सूर सनई आणि नदीच्या सुरात भाविकांच्या समवेत पुजारी विठ्ठल चौगुले यांच्या घरातून ही पालखी सिद्धनाथ मंदिराकडे निघालेली आहे। वाजत गाजत ही पालखी आपल्याला मंदिराकडे जाताना दिसत आहे। पालखीचे मानकरी आहे, त्यासोबत लपड्याच्या वाद्यामध्ये पालखी आपल्याला मंदिराकडे निघालेली पाहावयास मिळत आहे। आपण संवाद साधणार आहोत। ते आपल्या सोबत आहेत सयाजी गुजर, दस्तगीर आतार सर आहेत, तात्यासाहेब कटपाळे आहेत, नमस्कार, सेवानिवृत्त मोहनराव जाधव गुरुजी आहेत आणि या बाळासाहेब आहेत। सर्वप्रथम संवाद साधणार आहोत ते तात्यासाहेब कटपाळे। पालखीचा मान त्यांना आहे, केव्हापासून हा मान तुम्हाला आहे? आजोपासून म्हणजे जसं व्यवहार बांधलेला आहे त्यातनं आम्ही मानकर आहे। मेन चौगुल्यांचा मानकर आहे ते पुजारीच आहे। त्यानंतर दैवी आणि चप्पाळे पालखीला दैवी असतात आणि 4 वस्तू 5-6 वस्तू असतात, म्हणजे आबदागिरी, छत्री, फुलाची छत्री, चौरी असं ही चप्पाळ्यासनी मान आहे आणि खांदेकरी दैवी असतात। पहिल्यांदा दैवी पालखी घेऊन आणतात, त्यानंतर इथं चौगुल्यांच्या घरी आरती केली जाते, देव पालखीत बसवले जातात, त्यानंतर पालखी देवळात नेली जाते, तिथं आरती केली जाते आणि देवळाला प्रदक्षिणा घालून नंतर देव रथात बसवले जातात व रथ सरासरी 11:15 दरम्यान रथ प्रदक्षिणा चालू होती ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत। रथाचा क्रमांक असा आहे की नाथ मंदिरापासून एसटी स्टँड पासून पंचायत समिती आनंद रोड मार्गे देवळात संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत असा हा रथाचा क्रम आहे। सर एक सांगा, तुम्ही सिद्धनाथाला बाशिंग देता, केव्हापासून तुमची परंपरा आहे? जेव्हा मंदिराची सुरुवात झाली त्या पहिल्या दिवसापासून आमच्या पूर्वज जे होते ते त्यांना तेव्हापासून मंदिराला बाशिंग देत होते आणि ते सेवा आजपर्यंत सिद्धनाथची करत आहेत आणि त्या पूर्वप्रमाणे जे प्रथा चालत आली तेच आमच्या आजोबांनी पंजोबांनी वडिलांनी केलं, तेच आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आजपर्यंत अविरतपणे करत आलेलो आहोत आणि इथून पुढेही आम्ही करण्याचा म्हणजे करणार आहोत। सिद्धनाथाला बाशिंग बनवत असताना ते आम्ही स्वतः म्हणजे बाशिंगाचं एक वैशिष्ट्य आहे की आम्ही ते बाशिंग स्वतः हाताने बनवतो। सिद्धनाथ मंदिराची यात्रा आली की आमच्या घरामध्ये आनंद निर्माण होतो आणि बाशिंग बनवण्यासाठी एक 8-5-6 दिवसाचा हा उपक्रम चालू राहतो आणि हे याप्रमाणे आम्ही आजपर्यंत बनवत आलेलो आहोत। मानदेश भूषणशी बोलत आहेत गुरुलिंग स्वामी। विठ्ठल चौगुले हे आहेत आणि हे सिद्धनाथाचे पुजारी आहेत। त्यांच्या घरी काय कार्यक्रम होतात पालखी सोहळ्याचे त्या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत। स्वामी समर्थ नाथाच्या नावाने परंपरेने देवडी नगरीच्या सिद्धनाथ ग्रामदैवतीची यात्रा संपन्न होत आहे। त्यानिमित्त सकाळी 10 वाजता देवाची पालखी माणगंगेला नेऊन तिचा स्नान घालून स्वच्छ करून आणली जाते। पुजाऱ्यांच्या घरी पालखी ठेवून देव रथातले पुजाऱ्यांच्या घरी वर्षभर असतात। कार्यक्रमाच्या वेळेला मंदिरात नेले जातात।
ज्या पितळेच्या मूर्ती परंपरेनं आहेत त्या सर्व पुजाऱ्यांच्या घरी असतात. तिथं पालखी आणल्यानंतर गावाचे मानकरी, डवरी, चौगुले, स्वामी, ब्राह्मण, कटपाळे, सगळे कटपाळ्यांचा मान पालखीचा होता पूर्वी. व्रत केल्यापासून आता पालखीवर थांबावं लागतं. बाकी सगळे असे मानकरी इथे चौगुल्यांच्या घरी उपस्थित राहतात. त्या ठिकाणी मुकुटांची पूजा करून त्या ठिकाणी जोगुबाईला साडी नेसवली जाते, दोघांना बाशिंग बांधले जाते, नाकाला फेटा बांधला जातो आणि इथं आरती महानैवेद्य होतो. गौरी आरती करते नेहमीप्रमाणे, सिद्धनाथ आरती. त्यानंतर मग इथून पालखी सिद्धनाथ, सर्व समाजाचे लोक इथे उपस्थित असतात. विगर, हातार, बाई, ब्राह्मण काका, मराठा कंपनी, जाधव, टप्पाळे सर्वांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न होतो. त्यामुळे ह्याला एक वेगळं स्वरूप प्राप्त होतं. इथून पालखीनं देवमुख मंदिरात नेले जातात. तिथे बरोबर 11:30 वाजता देवाची आरती होती आणि आरती झाल्यानंतर सर्वांनी गुलाल खोबरं उधळलं जातं देवळात. त्यानंतर मग पालखी उचलली जाते आणि ते देव शिवावर नेले, गोंदावले रस्त्याला शिवावर नेले जाते. शिवावर मुळीच्या काठीची पूजा होती महालक्ष्मीची. त्या ठिकाणी दैवताचा नैवेद्य दाखवला जातो, नारळ फोडला जातो आणि मग पालखी माघारी फिरते आणि मग पालखी मंदिर रथाजवळ आल्यानंतर देवाला रथात बसवलं जातं. गावचे मानकरी, प्रतिष्ठी सर्वांच्याकडून 51 नारळ फोडले जातात आणि मग रथाच्या मिरवणुकीला सुरुवात होते. तसेच मानाची जी बाशिंग असतात ते दस्तगीर, हातार त्यांनी दरवर्षी दिली जातात. त्या कार्यक्रमाला आवर्जून 10:30 वाजता उपस्थित राहून देवाला बाशिंग निघाल्यानंतर रथ हल्ल्यावर मरच त्यांचा कार्यक्रम संपतो.
सिद्धनाथाचा रथोत्सव सुरू आहे. त्या रथोत्सवानिमित्त सर्व भाविक भक्तांचे प्रथमतः आभार आणि स्वागत. या रथोत्सवानिमित्त सर्व या पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त येत असतात. हा नाच सर्व भाविक भक्तांना नवसाला पावणारा हा नाच आहे आणि अशा या नाथाचं दर्शन घेण्यासाठी या पंचक्रोशीतील सर्व आबालवृद्ध लहान मुलं दर्शन घेण्यासाठी येतात. अशा पद्धतीने या गावचा रथोत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात या ठिकाणी सुरू आहे. तेव्हा या सर्व भक्तांचं या ठिकाणी आभार मानतो आणि धन्यवाद देतो. आणि माता जोगेश्वरी यांचा हा आज लग्न सोहळा आणि यात्रा उत्सव चालू झाला आहे. अतिशय आनंदानं आणि उत्साहपूर्वक हा रथोत्सव यात्रा उत्सव चालू झालेला आहे.